कृष्ण हरी. परत एकदा आमची जी आनंदाची वारी 0.3 की आम्ही तिसऱ्यांदा आता परत एकदा मांदळीला जातोय आणि तीही चलत. आज महाशिवरात्रीचं औचित्य साधून आम्ही परत एकदा मांदळी जाण्याचा प्लॅन केला होता. त्याच्या आता सर्व की ज्यांनी या वारीचे सर्व काय बोलते जबाबदारी खांद्यावर घेतली होती असे निंबाळकर सर, जबाबदारी खांद्यावर पिशवी हातावर असं व्यक्तिमत्व जे की तयार झालंय जाण्यासाठी. झगडे सर सुद्धा आलेले आहेत, ते पूर्ण व्हाईट आलेत, त्यामुळे विषय नाहीये. पोपट येतात नाही, मी झेंडाधारी. नन्नोरे सर सुद्धा आलेत, त्यांच्यामुळं तुम्हाला पण. डोके सर निघलेत. डोके सरांमध्ये मला एक वेगळाच उत्साह दिसतोय बरं का. बाटली आहे का सर हातात? पाण्याची. हा पाण्याचीच नाही मग इकडे आता सकाळ कुठे माग नाही. आठवडे बाबा कुठे गेले की हाय ओके. दादू पण आहे. आणि असा आता आम्ही पुढचा प्रवास म्हणजे रिलायन्स पर्यंत आलोय आता, आणि असाच टप्प्याटप्प्याने पुढचा प्रवास करणार आहेत. बघूया कसा सीन होतोय. पाऊले चालती मंडळीची वाट. वा पुढं काही मला एवढं तुम्हाला तेवढंच परत नाही न्यायचं मग तुम्हाला. इथूनच सुरुवात आहे काय दादू? ऐका टेन्शन ना घेऊ. पुढं बावडकर पट्टी पर्यंत कुणी जर गळालं तर तिथं गाडी ठेवलेली आहे पुढं. ठिकठिकाणी आपली व्यवस्था आहे. नाही ठिकठिकाणी श्रमदूत मी नियोजन करून ठेवलेत. आणि लईच गळालं तर लवला मी त्याला बी बोलून घेऊ आपण, टेन्शन नका घेऊ तुम्ही. हो सर, ते सकाळी बासरी वाजिता का साऊंड वाजिता? बासरी. हे लाव काहीतरी लाव म्हणजे मी बंद पडन. विषय काय, काहीतरी लागल्याशिवाय मी बंद पडणार नाही. सगळे दिसत नाही त्याच्यात. मग तुमची काय इच्छा आहे की निंबाळकर सरनी बासरी वाजेल नाही पाहिजे बा? होय सर. बरं चला. निंबाळकर सर, तर आपला जे वारी क्रमांक 0.3 आहे त्याचा पहिला टप्पा जवळ आलाय. आणि ज्यावेळेस टप्पा जवळ येत असताना 3.0च म्हणलं मी, 0.3 म्हणलं का? शब्द नाही, भावना महत्वाच्या. त्या याच्यात 1 मिनिट इथं थांबायचं आहे सर्वजणांनी. फोटो काढून घेऊया एक लख प्रकाशात. थांबा. तर निंबाळकर सर आणि ही गँग, आठवळे सर, झगडे सर, नन्नोरे सर, हे सेल्फी काढतायत ते सर, आणि बाकीची ही सगळी गँग. आणि 1 मिनिटात मोह माया तुझिया पुढे तुच्छ सारे खोटे. वेद लागले मला गा तुझ्या दर्शनाचे. वेद लागले मला. नशीब मला. रत्नागिरी बाबा की जय, लालगीर स्वामी की जय. जय. पुढं काय? हर हर महादेव. महादेव. आता आपण कुठं आलो? कोकणगाव नगरीच्या जवळ आहोत. हा. आणि आपण मांदळीला प्रस्थान ठेवणार आहोत. आज महाशिवरात्रीचं औचित्य साधून श्रमदान मिरजगाव शहर ग्रुप तिथे जाऊन श्रमदान पण करत आहे. आज सेवा आत्मागिरी बाबांच्या चरणी अर्पण करतील. सोबत दिग्गज हरिभक्त परायण आठवले महाराज आहेत. धन्यवाद निंबाळकर सर. नाही आज संपर्क साधावा. आणि मग थेट स्वर्गात जाण्यासाठी तुम्हाला मोक्ष प्राप्तीचा मार्ग. हा सर, मला एक टॅगलाईन बी सुचली, देह तुमचा कावळा आमचा. कसं वाटतं? एक नंबर. हा
पिंड तुमचा पिंड म्हणा असं म्हणायचं. हा पिंड पिंड तुमचा. तुमचा कावळा कावळा आमचा. आमचा. किंवा पिंड तुमचे तीन हरकत नाही, सकाळी सकाळी जर इतक्या सखोल विषयावर अभ्यास करतोय आम्ही ते लगेच खाली संपर्क संपर्क खोल नाही सांगायचं हाय का ना. ते बघा एक शिक्षक पेशात आहे त्याला, त्यामुळे त्याला विरोध होऊ शकतो. संपर्कामध्ये माझं नाव टाका, कॉन्टॅक्ट मी इकडे ऍडजस्ट करून घेईन सगळं. काय ते कमिशनवर असतं. ठरवून घ्यावं लागत ना काहीतरी कमिशनवर मग मध्यस्थी मग आता कावळा सांभाळायचं म्हणून हा बंद होऊन थांब, थोडं पुढे गेलं अंतरात गेलं चालू करू. तर विषय असा होता, मी या मुद्द्यावर आलतो की बाबा झगडे सर बरेच दिवसानंतर भेटत आहे. आणि विशेष म्हणजे झगडे सर आजारी असताना सुद्धा आज आपल्या बरोबर येत आहेत. काय बात करतात? नाही खरंच सरांची जी एक ऊर्जा आहे, सरांमध्ये आतून जी आगाशी संचार त्याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. असे आमचे झगडे सर. आणि बघा ना, लुक बघू शकता तुम्ही, व्हाईट पॅन्ट, व्हाईट शर्ट आहे, सत्यता आणि पवित्र्याचं प्रतीक. सत्यता आणि पवित्र्याचं प्रतीक, आणि खांद्यावर ठेवलेली वारकरी संप्रदायाची पताका. त्यागाची पताका त्यागाची पताका. फार मोठा संदेश घेऊन हा त्याग किती मोठा आहे आणि खरंच वैताग, जीवनाला कधीही न वैतागणारा असा त्यागी माणूस, असं जरी काय बोललं तर वावगं ठरणार नाही. असे वैतागून त्यांच्या डोक्यावरल्या केसांनी सुद्धा त्याग केला. आहे. आपण त्यांची तारीफ करत होतो, तुम्ही असं मध्येच काय केलं नाही. त्याग म्हणजे असे आमचे, मी आज विषय असा आहे, मी आज झगडे सरांवरच बोलण्याचा जास्त प्रयत्न करणार आहे. कारण की एक व्यक्तिमत्व असं निर्माण झालंय की व्याप एवढा वाढलाय की ते आता वेळ देऊ शकत नाहीये, त्यांचा सहवास कमी होतोय नाही का. त्यामुळं मी जास्त प्रयत्न करेन की मी झगडे सरांच्या सोबत राहील. आठवडे बाबा काय आपलं आता रोजच त्याला पोटलं दर टायमाला तर आपल्या याचा प्रचार करायची गरज आहे का? आता नवीन लॉजिक दुरून डोंगर साजरे असं म्हणा होय. हरकत नाही. आणि निंबाळकर सर म्हणजे काय, लावणी स्पेशलिटी हे काही मला लावणी चालेल बुवा. डिलीट करू का? डिलीट करू. हे कव्वाल नाही काय हळू सांगा ना. मग निवेदक स्पेशलिस्ट निवेदक आमचे निंबाळकर सर. अतिशय गोड छान व्यक्तिमत्व. वयाने जरी तरुण ते वयस्कर वाटत असले तरी मन अतिशय तरुण आहे. असं तरुण तडफदार व्यक्तिमत्व. जीवनाचा क्षणाक्षणाचा आनंद कसा घ्यावा याचं जिवंत उदाहरण म्हणजे आमचे निंबाळकर सर आहेत. की जीवनामध्ये संघर्ष कितीही येऊ द्या, त्या संघर्षाला सामोरे जाण्याचं सामर्थ्य ठेवणारा असा एक कणखर बाण्याचा एक शिवरायांचा मावळा जर तुम्ही जर विचारात घेतलं तर निंबाळकर सर नजरेसमोर आल्याशिवाय राहणार नाही. असा आमचा कणखर मावळा. आणि एक निवेदक म्हणून म्हणजे ते जीवनात बऱ्याच गोष्टीचा पैलूंवर रोल निभवत आहे. म्हणजे ते पेशाने शिक्षक आहेत आणि फक्त आवडीमुळे निवेदकाची पण भूमिका ते निभवत असतात. असे बहुरूपी आमचे निंबाळकर सर आहेत आणि त्यांचा सुद्धा मला सहवास लाभतोय. आता व्यक्तिमत्व असं आहे माणसाचं. आता आपले हे आठवळे बाबा आहेत, त्यांचा सहवास कसा वेगवेगळा लागतो. तसं निंबाळकर सरला 5 वाजता भेटलं, सकाळी भेटलं वेगळा सहवास, दुपारी भेटलं वेगळा सहवास, 5च्या पुढे भेटलं अरे वेगळा सहवास. नाही 5च्या मी 9 पर्यंत करून आलो, 5 पर्यंत भेटू शकतात ना, शाळा सुटली आताशी. सहवासी असा गोड माणूस. पण आता अंधारामुळे मी आपला व्हिडिओ इथं स्टॉप करतोय. पुढं कंटिन्यू करूया, पुढं उजेडात बिरू काय अंधारात मला कुणाला घेऊन जाण्यात मजा नाही. अंधारात काय करेल हा परत शंकेची कुठंतरी चुनचुन तयार होऊ शकते. कठीण देवाचं दर्शन घेऊन पुढच्या प्रवासाला सुरुवात. अर्धा दादू कस काय चढन, शांततेत रस्ता थोडासा गंदा भडके. आमचे गुरुबंधू, आमचे आधारस्तंभ आकाश भैया वाघ
त्यांनी सुद्धा आज या वारीमध्ये आनंद घेण्यासाठी सहभागी झालेत. आकाश भाऊ तुमचे मनापासून काय बोलते नाही का स्वागत आहे. हे पण सरांचं सगळ्यात जास्त आमच्या ग्रुपमध्ये या सरांचा उत्साह आहे. त्यांची पहिली वारी. झेंडेकरी दिसताय झेंडेकरी जे की मार्गदर्शक असतात असे आमचे झेंडेकरी आहेत, जे की आम्हाला मार्ग दाखवण्यासाठी आम्ही त्यांच्या हातात झेंडा दिलता, पण आमचा माणूस पुढंच गेला नाही, मागच आहे. काय हरकत नाही, आनंद आहे. हे आता नाही का आपण एकदा अनुभव बघू कसं आहे नाही का. तर फिटर आज महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर आपण जो संकल्प केलाय की आज आपल्याला जायचंय मांदळीला चलत. आता अर्धा टप्पा पार केला ना आपण. हो आता कसं वाटतंय आता? भारी वाटतंय. हा लय भारी वाटतंय एकदम. तुम्ही- एकदम वातावरण थंड एकदम. आम्हाला पण परत थंड सुरू झाला आपलं एकदम. भारी वाटतं. वा वा. कंठेश्वराचं दर्शन घेतलं अजून भारी वाटलं. हा कंठेश्वराविषयी काही तुम्हाला माहिती आहे का? काय सीन आहे? पहिलं तिथं होतं सेंटरला मंदिर होतं हा रोडच्या मध्ये ते हा. आणि काढून तिकडे साईडला घेतलंय हा आणि ते आता जवळ 2 वर्ष होत आलेत घेतलेलं. ते आम्ही पहिली वेळ आलो बा इकडे मंदिराला. पण नाही मी काय म्हणतोय की बाबा जसं एखादं मंदिर स्थापन होतं त्याच्या मागे काही ना काहीतरी एक इतिहास असतो. तसं तो या कंठेश्वराचा काय इतिहास आहे बाबा? हे याची स्थापना इथं बरेच कसं काय? बरेच लोक म्हणायचे मंदिर हटत नाही म्हणजे निघत नाही तिथून. हा हा देव काय तिथून निघत नाही, पण त्यांनी ते क्रेन वगैरे आणून त्याचा अभिषेक केला नंतर काढलं इकडे. असं आहे का? हो तशी स्थापना देवाची तशी वर तशी. करण्यात आली. आता हरकत नाही. चला कंठेश्वराची आता फिटर थोडी माहिती देतात ना कंठेश्वराविषयी की बाबा काय काय सीन होता कंठेश्वरांचा. हरकत नाही. हे आपले नन्नवर सर आहेत. नन्नवर सरांचा विषय असा आहे की आम्हाला तरी ट्रॅकिंगचा अनुभव नाही आहे. सरांनी बरेच किल्ले हे सर केलेले आहेत. बराच ट्रॅकिंगचा दांडगा अनुभव आहे सरांना आणि त्यांच्या सहवासात आज चालण्याचा अनुभव आमचा आहे. म्हणजे ते काय बोलते नाही का त्या गडांची काय म्हणतात ज्यांनी तिथं सफर केली आहे त्यांच्यासोबत चालण्याचा आनंद पण हाच वेगळाच आहे. आनंद आहे सर. धन्यवाद तुम्ही आमच्यासोबत सहभागी झालात किंवा आम्ही आपण सगळे सहभागी झालो. काही विषय नाही. सबरीमालापासून पार केदारनाथ पर्यंत सगळा प्रवास केलेला माणूस, सगळा अनुभव घेतलेले माणूस. भारत पार फिरायचं ना दे जगडे सर. जगडे सर कळसुबाईचा प्लॅन कधी करायचा? कळसुबाई बोलवीन तवा. नाही कळसुबाईला मी 3दा गेलेलो आहे हा हा आणि खूप छान अनुभव आहे. हा. ज्यावेळेस वर जाऊ त्यावेळेस ढग आपल्या अंगाला घासून जातात काय सांगताय? खरं अगदी. आणि कुटुंबासोबत मी 2दा केलेला आहे. अरे मग तर त्यामध्ये माझी 9 वर्षाची मुलगी पण होती. हा. तिने पण सगळ्यात आमच्या अगोदर ती वरती गेले. वरती पोहोचली. आणि सर मी माफी मागून तुम्हाला एक सांगतो, पुढच्या वेळेस जाताना डोक्यात टोपी घालून जा. केस हे बघा ढग घासले नाही जाणार. ते चूक आम्ही दोघं दुरुस्त हा तुम्हाला दोघांना टोप्या घालावं लागते त्यामुळे दुसरा काही पर्याय असेल तर सांगा. मी तर घालणार आहे त्यामुळे काही विषय नाही. डोक्या सर तुम्ही कळसू बाहेर गेले कधी? तुम्ही डोक्यात टोपी घातली होती का? हे म्हणले वर गेलो ढग घासून जाते, म्हणलं टोप्या घालायच्या ना. गेले ना घासून सगळे. खरोखरच कोकणातून आहे ना, कोकणातून ते हे ते ना हवा हा हा ती बरोबर आमच्या काढायला दोघांना जास्तच घासले. ते केस पण घेऊन गेले. मोठे ढग होते. नाही ना काटेरी होते. जरा वर पडलंच त्यांनी डायरेक्ट. होय पुढं ठेवले. हरकत नाही. तो पण एक अनुभव मस्त आहे. पण मी पण जाण्याचा प्रयत्न करणार आहे. लिहावं लागेल. नाही मी केसांमुळे थोडं मला भीती वाटायला लागली. एक तर बऱ्याच राहिलेत. ट्रेकला तुला आम्ही कळू. हा तशी मला तुम्ही कल्पना द्या. त्या कल्पनेने मार्गदर्शन करत मी पुढं. आम्ही आता 8 दिवसापूर्वी जीवधनला गेलो. जीवधन जुन्नरचं तिथं पलीकडं. जुन्नरहून असं राईटला जावं लागतं. ट्रेकिंगला चांगलं हे का हा सपाट आहे. नाही लावून कठीण काही कामात हे नाही. वरती रॅपलिंग वगैरे हे ते चालतंय. आपलं पशी किल्ला किंवा काही नाही लिंग बघ. म्हणून आहे शेजारी असा सुळका एकदम.
4-5 माणसं उभा राहता येते एवढा. वर गेल्यावर ना हा मग ते कसं तिथं जायचं तिथं तिथं ते काय त्या आपल्या झिप लाईननी जायचं त्या द्वारावर. रोपला असं घसरत ना हा हा आणि तिथून खाली मग उतरत यायचं चालेल रस्सी. तसं कुठं चालायला जायचं मगची गँग पडत नाही पूर्ण असं हेच आहे हा? रस्सीने ते पडत वरून सोडतात ना एक वा विठ्ठला धाव पावरे वा विठ्ठला धाव पावरे दाव रूप ते सावळे विठ्ठला दाव रूप ते सावळे जड झाले लोचन एकदा दर्शन जड झाले लोचन एकदा दर्शन रमावरा पांडुरंगा रे विठ्ठला रमावरा पांडुरंगा रे ऋण तुझे विठ्ठला सांग कैसे फेडू काया ही मलिन माझी चरणाशी अंथरू काया ही मलिन माझी चरणाशी अंथरू चंदना परी झिजून गंध तुला लावू भाव भक्तीची ही अश्रू फुले तुला वाहू भाव भक्तीची ही अश्रू फुले तुला वाहू तरी फिटे नाहे पांगरे विठ्ठला तरी फिटे नाहे पांगरे विठ्ठला नाम पावरे नाम रूप ते सावळे विठ्ठला नाम रूप ते सावळे म्हणावे का ह्या काय कुठले नाते माय बाप बंधू सखा सारे तूच वाटे माय बाप बंधू सखा सारे तूच वाटे